हॅलो स्टुडंट्स, आज आपण काळ व काळाचे प्रकार पाहणार आहोत. तर काळ काळ म्हणजे काय? तर वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात. उदाहरणार्थ, सुरेश आंबा खातो, गाय दूध देईल. तर ही त्याची उदाहरणं आहेत. आता आपण पाहतोय काळाचे प्रकार. तर काळाचे प्रकार 3 आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर हे 3 काळाचे प्रकार आहेत आणि त्यांचे सुद्धा उपप्रकार पडतात. तर पहिला आपण पाहतोय वर्तमान काळ. त्याची उदाहरणे आहेत. पहिलं उदाहरण आहे आम्ही क्रिकेट खेळतो. दुसरं आहे तो शाळेला जातो. त्याची व्याख्या आहे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया म्हणजे आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो. वर्तमान काळाचे प्रकार आहेत, ते आहेत 4. पहिला आहे साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. तिसरा आहे पूर्ण वर्तमान काळ आणि चौथा आहे रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. तर हे आहेत वर्तमान काळाचे प्रकार. तर त्यातला पहिला आपण पाहूया साधा वर्तमान काळ. त्याची व्याख्या आहे जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो. उदाहरणे आहेत राजू चहा पितो, राम क्रिकेट खेळतो. म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आत्ता घडते आहे असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ होतो. आता दुसरा वर्तमान काळाचा प्रकार जो आहे तो अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ. तर अपूर्ण वर्तमान काळ किंवा चालू वर्तमान काळ म्हणजे जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान काळ असतो. म्हणजे त्याची उदाहरणं आहेत मोहन पत्र लिहित आहे, दुसरं आहे विद्यार्थी जेवण करत आहे. तर ही आहेत अपूर्ण वर्तमान काळाची उदाहरणं. याच्यामध्ये क्रिया अपूर्ण दिसत आहे की मोहन पत्र लिहित आहे, विद्यार्थी जेवण करत आहे, म्हणजे या दोन्ही क्रिया अपूर्ण आहेत. आता वर्तमान काळाचा तिसरा जो प्रकार आहे तो पूर्ण वर्तमान काळ. त्याची व्याख्या आहे जेव्हा क्रिया ही वर्तमान काळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे क्रिया वर्तमान काळातली असते आणि ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा तो पूर्ण वर्तमान काळ होतो. त्याची उदाहरणे आहेत मी आंबा खाल्ला आहे, म्हणजे आंबा खाण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. दुसरं आहे आम्ही पेपर सोडविला आहे. तर अशा प्रकारे आंबा खाण्याची पेपर सोडवण्याची क्रिया पूर्ण झाली आहे. वर्तमान काळाचा चौथा जो प्रकार आहे रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. त्याची व्याख्या आहे वर्तमान काळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवली तर त्याला रीती वर्तमान काळ किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ असे म्हणतात. म्हणजे ती क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखवते. उदाहरण मी रोज फिरायला जातो, प्रदीप रोज व्यायाम करतो, कृष्णा दररोज अभ्यास करतो. फिरायला जाण्याची, व्यायाम करण्याची किंवा अभ्यास करण्याची क्रिया ही सतत घडत असते. तर त्यावेळी काय होतो रीती वर्तमान काळ. तर काळाचे प्रकार जे आहेत वर्तमान काळाचे उपप्रकार आपण पाहिले. आता भूतकाळ. दुसरा मुख्य प्रकार आहे भूतकाळ. जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणे आहेत राम शाळेला गेला, मी अभ्यास केला, तिने जेवण केले. तर ही भूतकाळाची उदाहरणे आहेत. भूतकाळाची व्याख्या म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कळतं की ती क्रिया पूर्वी घडून गेलेली असते तेव्हा तो भूतकाळ होतो. आता भूतकाळाचे सुद्धा प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे साधा भूतकाळ, दुसरा आहे अपूर्ण किंवा चालू भूतकाळ, तिसरा आहे पूर्ण भूतकाळ आणि चौथा आहे रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ. तर पहिला साधा भूतकाळ आपण पाहूयात. त्याची व्याख्या आहे एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात.
जे ती क्रिया आधी घडून गेलेली असते आणि त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास साधा भूतकाळ असे म्हणतात. त्याची उदाहरणे आहेत रामने अभ्यास केला, दुसरं उदाहरण आहे मी पुस्तक वाचले आणि तिसरं उदाहरण आहे सीताने नाटक पाहिले. तर अशा प्रकारे साध्या भूतकाळाची उदाहरणे आहेत. दुसरं आहे अपूर्ण किंवा चालू भूतकाळ. तर ते पाहूयात आपण. अपूर्ण किंवा चालू भूतकाळ त्याची व्याख्या आहे एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती, म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा त्या क्रियेच्या अवस्थेला अपूर्ण भूतकाळ किंवा चालू भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणं आहेत मी आंबा खात होतो, दीपक गाणे गात होता, ती सायकल चालवत होती. आता त्या भूतकाळाचा तिसरा प्रकार आहे पूर्ण भूतकाळ. त्याच्यामध्ये व्याख्या आहे एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पूर्णपणे संपलेली असते असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला पूर्ण भूतकाळ असे म्हणतात. त्याची उदाहरणे आहेत सिद्धीने गाणे गायले होते, मी अभ्यास केला होता, त्यांनी पेपर लिहिला होता. तर अशा प्रकारे ही क्रिया पूर्ण झालेली असते. रीती किंवा चालू पूर्ण भूतकाळ. त्याची व्याख्या आहे भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते अशा काळाला चालू पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ असे म्हणतात. उदाहरणे आहेत मी रोज व्यायाम करीत होतो, ती दररोज मंदिरात जात होती, प्रसाद नियमित शाळेत जात होता. तर अशा प्रकारे ही त्याची उदाहरणं आहेत. तर वर्तमान काळाचे प्रकार पाहिले, भूतकाळाचे प्रकार पाहिले. आता तिसरा आहे भविष्यकाळ. भविष्यकाळाची व्याख्या आहे क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात. त्याची उदाहरणे आहेत मी सिनेमाला जाईल, मी शिक्षक बनेल, मी तुझ्याकडे येईन. तर अशा प्रकारे ती क्रिया भविष्यकाळामध्ये घडणार आहे याची जाणीव होते. तर भविष्यकाळाचे सुद्धा प्रकार आहेत. पहिला आहे साधा भविष्यकाळ, दुसरा अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ, तिसरा आहे पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आहे रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ. तर पहिला जो आहे साधा भविष्यकाळ तो आपण पाहतोय. त्याची व्याख्या जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी साधा भविष्यकाळ असतो. उदाहरण उद्या पाऊस पडेल, उद्या परीक्षा संपेल, मी सिनेमाला जाईल. अपूर्ण किंवा चालू भविष्यकाळ जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणं आहेत मी आंबा खात असेल, मी गावाला जात असेल, पूर्वी अभ्यास करत असेल. पूर्वी किंवा पूर्वा अभ्यास करत असेल. तिसरा आहे पूर्ण भविष्यकाळ. तर पूर्ण भविष्यकाळ म्हणजे जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. उदाहरणार्थ मी आंबा खाल्ला असेल, मी गावाला गेलो असेल, पूर्वाने अभ्यास केला असेल. रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तर त्याला रीती किंवा चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. मी रोज व्यायाम करत जाईल, पूर्वी रोज अभ्यास करत जाईल, सुनील नियमित शाळेत जाईल. ही त्याची उदाहरणे आहेत. तर भविष्यकाळाचे प्रकार झाले. काळाचे प्रकार तीनही आपण पाहिले. आता काळावर आधारित प्रश्न. पहिला आहे खालील वाक्यातील विसंगत असणारी वाक्य ओळखा. ती वाक्य आहेत आम्ही नेहमी शाळेला जातो, तो निबंध लिहितो, गाय चारा खात होती, तो हुशार मुलगा आहे. तर याच्यामध्ये पहिलं वाक्य आहे वर्तमान काळातलं, दुसरंही वर्तमान काळातलं आहे आणि चौथंही वर्तमान काळातलं आहे. फक्त या वाक्यामध्ये तिसरं जे वाक्य आहे तर ते काय आहे भूतकाळामधलं वाक्य आहे. म्हणून यातलं जे विसंगत असणारं जे वाक्य आहे ते कोणतं येईल? पर्याय क्रमांक 4 म्हणजे 3. तिसरं वाक्य गाय चारा खात होती कारण ते भूतकाळातलं आहे, बाकी सर्व वर्तमान काळातले आहेत. दुसरा आहे प्रश्न खालील वाक्यातील काळ ओळखा. वाक्य आहे स्वरा दररोज मंदिरात जात होती. पर्याय आहेत चालू पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण वर्तमान काळ. स्वरा दररोज मंदिरात जात होती.
आता याच्यामध्ये कुठला काळ आहे? चालू पूर्ण भूतकाळ. तर काळावर आधारित हा प्रश्न आपण पाहिला. याचं उत्तर आहे चालू पूर्ण भूतकाळ.